नमस्कार सर्व मित्रांना. जय आदिम, जय आदिवासी, जय जवान. मी किसन भाऊ सोनवणे. येणाऱ्या 23/2/2026 रोजी मुंबई आझाद मैदान येथे महामोर्चाचं आयोजन केलेले असून या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रचंड असा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चा दरम्यान आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आदिवासी, कोळी, मल्हार, कोळी, ढोर, टोकरी, महादेव कोळी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत येत्या 23 तारखेला मुंबई येथे होऊ घातलेल्या उन्हाळी अधिवेशन दरम्यान धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. याचं नेतृत्व दत्ताभाऊ सुरवसे, डॉक्टर मनोहर कोळी सर, प्राध्यापक बळवंत सर या महायुद्ध रणांगणात उतरले असून आपण त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी सर्व स्तरावरून, सर्व संघटना, सर्व समित्या, सर्व मंडळं आपल्याला आझाद मैदान येथे मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. मित्रांनो, शासनाचं धोरण आदिवासी कोळी समाजाचं मरण हेच शासनाचं धोरण आहे की काय, ही कुठेतरी आता शंका येत आहे. आपले आजपर्यंत झालेले मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, जाळपोळ जरी आपण गटागटाने जरी केले असेल, परंतु सर्वांची भावना एकच, मत एकच, मागणी एकच. पण जसे जसे आपण मोर्चाने आंदोलनं केली, आपल्या समस्या न सुटता अडचणी वाढत गेल्या. कायदेशीरदृष्ट्या आजपर्यंत जे आपल्याला हवं होतं ते मिळालं नाही. हक्क अधिकार असताना लोकशाहीने दिलेला अधिकार काही लोक या पडताळणी समितीच्या माध्यमातून असो किंवा TRTIच्या संस्थेच्या मार्फत असो, जाणून बुजून कोळी समाजाला टार्गेट करतायत. विविध अडचणी समोर ठेवून विनाकारण त्रास देण्याचं काम हे प्रशासन करत आहे का, हे आता आपल्याला कळून चुकत आहे. आपण आता शंड न राहता निर्धळ छाती समोर करून आपले न्याय हक्क घेण्यासाठी व जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सुलभरित्याने मिळवण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे पोहोचत आहे. या मोर्चा दरम्यान शासनाला जाग आणण्यासाठी, त्यांना झोपेतून उठवण्यासाठी, त्यांना झोप येईल असेल तर त्यांची झोप मोडण्यासाठी, आपल्यावर कसा अन्याय केला जातो हे दाखवण्यासाठी येत्या 23 तारखेला मुंबई आझाद मैदान इथं मोठ्या संख्येने सर्व महाराष्ट्रातून समाज बांधवांनी उपस्थित राहावं, हीच मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. जय आदिम, जय जवार, जय आदिवासी, जय एकलव्य, जय राघोजी भांगरे.